सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाकडील 746 कोटी रुपयाचा निधी लाडकी बहीण योजनेस वर्ग केल्याच्या निषेधार्थ प्रांत कार्यालयासमोर पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले व राष्ट्रीय संघटक अमोल कुरणे यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नावाने प्रसाद विनायकराव कुलकर्णी अवर सचिव महाराष्ट्र राज्य यांनी 2 मे 2025 रोजी काढलेल्या GR नुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग कडील 410 कोटी 30 लाख रुपये आणि आदिवासी विकास विभागाकडील 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी लाडकी बहीण योजनेकरता वळवण्यात आला असून या शासन निर्णयाचा पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। अनुजाती व अनुसूचित जमातीच्या विकासाचा निधी इतर खात्यांकडे वळवणे म्हणजे आर्थिक नाकेबंदी करून त्यांना मूलभूत विकासापासून वंचित ठेवणे असा होतो। केंद्र सरकारच्या निधी आयोगाच्या मार्गदर्शन सूचनानुसार अनुजाती व अनुसूचित जमाती यांच्या अर्थसंकल्पात लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे आवश्यक असते, पण हे राज्य सरकार निधी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांना तिरांजली देऊन त्यांचे आर्थिक हक्क नाकारत असून या समाजाचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास होऊ नये या जातीवादी मानसिकतेकडून त्यांच्या हक्काचा निधी इतर खात्यांकडे वळवून त्यांना विकास योजनांपासून वंचित ठेवत आहेत। या आंदोलनात कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, जिल्हा उपाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हा महासचिव नितेश दीक्षांत, संतोष करात, बाळू कराळे सहभागी झाले होते। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पंडित चौगुले यांनी। पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना या संघटनेच्या वतीनं आज इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालय दिनांक 6 मे 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विभागाचा जो निधी आहे तो साधारणपणे 746 कोटी इतका निधी महाराष्ट्राच्या लाडकी बहीण या योजनेकरता वळवण्यात आला आहे आणि या वळवण्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आपण लाक्षणिक उपोषण करत आहोत। खरं म्हणजे पूर्वीचे जे प्लॅनिंग कमिशन आहे आणि आताचं जे नीती आयोग आहे त्या नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांची लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अर्थसंकल्पामध्ये कोटा रिझर्व करायचा हा नियम आहे। देश स्वातंत्र्य झाल्यापासून आणि या प्लॅनिंग कमिशनने दिलेल्या निर्देशनाच्या नुसार हे जे काय महाराष्ट्र राज्य सरकार आहे हे दरवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करत नाही। जी काय तरतूद केली जाते ती तरतूद अखर्चित ठेवणे किंवा इतर खात्यांना वळवणे अशा पद्धतीचे उद्योग हे सरकार नेहमीच करत असतं। केवळ आदरणीय चंद्रकांत हांडोरे साहेब ज्या वेळेला सामाजिक न्याय मंत्री होते त्याच वर्षी आणि त्याच कालखंडामध्ये सामाजिक न्याय विभागाला भरघोस पद्धतीचा निधी मिळाला आणि तो निधी मार्च अखेर त्या वर्षी खर्च करण्यात आला। पण ते एक अपवाद वगळलं तर प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा निधीची घोषणा करायची आणि मग या ठिकाणी कोणतेही कारण सांगून कुठलेही पळवाटा शोधून आमचा जो निधी आहे तो निधी डायव्हर्ट करायचा असा प्रयत्न सातत्याने होत असतो। आमची मागणी आहे पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना 2013 पासून ही मागणी विधिमंडळाच्या समोर आझाद मैदान येथे आम्ही सातत्याने आंदोलन करतोय की आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद करावी। जो निधी तरतूद केलेला जो निधी आहे तो अखर्चित न ठेवता मार्च अखेर तो खर्च करावा आणि इतर खात्यांना तो वळवणे या संदर्भातला विशेष कायदा करण्यात यावा अशा स्वरूपाचं आम्ही आंदोलन 2013 पासून ते आज 2025 पर्यंत आम्ही सातत्याने करतोय। या ठिकाणी सरकारला माहिती आहे हे जे काय अनुसूचित जातीचे लोक आहेत, अनुसूचित जमातीचे लोक आहेत, या लोकांना या अर्थसंकल्पाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातल्या निधीच्या संदर्भात काय देणं घेणं नाही। इलेक्शन आले की आमचा समाज उठतो, याला पाठिंबा त्याला पाठिंबा, इलेक्शनचे 20-22 दिवस माहोल तयार करायचा
आणि आम्ही दलितांचा मशिया, आदिवासींचा मशिया असं सत्ताधारी विरोधी पक्ष हे दोन्ही पक्ष सांगायचे आणि मताची बोलवण करायची आणि सत्तेमध्ये निवडून जायचं. एकदा का निवडून गेलं की मग एकच यांना दिसतंय की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांचा जो निधी आहे हा निधीची तरतूद करायचा, निधी हडप करायचा. त्यांना माहिती आहे समाज सुप्तावस्थेत आहे. समाज फक्त 14 एप्रिलला आवाज उठवतो, 6 डिसेंबरला आवाज उठवतो, त्याच्यानंतर नागपूरला दीक्षाभूमीला जातो. तेवढं झालं की त्याचं काम तमाम. 1 तारखेला भीमा कोरेगावला जातो, जय भीम बोलो, जय भीम बोलो आणि आर्थिक आणि मूलभूत प्रश्नाच्या संदर्भात झोपे जाओ अशा पद्धतीचे समाज व्यवस्था आमची झालेली आहे. आणि जो शेड्यूल कास्ट मध्ये काय आमची बौद्धाची एकच कास्ट नाही, त्याच्यामध्ये 59 जाती आहेत. अनुसूचित जमातीमध्ये मोठ्या पद्धतीचे वेगवेगळ्या जाती आहेत. या जातींना या प्रश्नाच्या संदर्भात काही देणं घेणं नाही हे सरकारला चांगलं माहिती आहे. तरी सुद्धा आम्ही शोषितांचा, पीडितांचा आणि समाजाच्या शेवटच्या घटकाचा आवाज म्हणून पॅन्थर आर्मी सेना गेल्या अनेक वर्षापासून या प्लॅनिंग कमिशन आणि कंपोनेंट प्लॅन आणि या लोकसंख्येच्या प्रमाणातल्या निधीच्या तरतूद, त्याचबरोबर निधी आकर्षित ठेवणे आणि वळवणे या संदर्भातला आवाज म्हणून हे आंदोलन आपण करत असतो. आज या ठिकाणी आमच्या पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय संघटक अमोल कुर्णे, कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष मच्छिंद्र रुईकर, कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय कांबळे, कोल्हापूर जिल्ह्याचे महासचिव नितेश दीक्षांत, त्याचबरोबर संतोष खराब आणि आपल्या पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे युवा आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नितीन घावट, इचलकरंजी शहर महानगर जिल्हाध्यक्ष कदम साहेब, अक्षय कदम, या सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे. आणि हे आम्हाला सरकारला अशी विनंती आहे की कृपा करून या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकरता शैक्षणिक मागण्या, त्याचबरोबर आर्थिक मागण्या आणि महत्वाचं हे जे काय सामाजिक न्याय विभाग आणि विशेष सहाय्य विभाग आहे हे सुद्धा खरं म्हणजे आमच्या विभागात घालू नये. इथला दिव्यांग, इथला विधवा, इथला परित्यक्त, इथला जो काय दुर्धर रोगाने पीडित जो माणूस आहे, या पीडित माणसाचा जो विभाग आहे तो सेपरेट केला पाहिजे. तो सामाजिक न्याय विभागामध्ये तो वळता केला नसला पाहिजे. आणि आमची मागणी आहे की असं जर का सरकार सातत्याने जर आमचा निधी वळवत असेल तर आम्ही परत मंत्रालयावर मोठ्या पद्धतीने धडक मारू. धन्यवाद. बातमी 2. पी उत्तर विभागातील मामलेदारवाडीतील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने थेट सोसायटीची जागा ताब्यात घेतली असून प्रास्ताविक रस्ता हा इमारतीच्या चक्क बेडरूम आणि बाल्कनी खालून जात असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या या कारभारामुळे इमारतीच्या संरचनेला हानी पोहोचणार आहे. या विरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आंदोलनाचाही इशारा दिला आहे. महापालिकेकडून मालाड पश्चिम रस्त्याचे रुंदीकरण केले जात असून त्यासाठी महापालिकेकडून मैत्री आणि इतर सोसायटींचा भाग हस्तगत करण्यात, त्यासोबत रस्त्याचे प्रास्ताविक रुंदीकरण हे मुख्य रस्त्यावरील नव्हे तर अंतर्गत रस्त्याचे आहे. आवश्यकता नसतानाही पालिका हा रस्ता 9.15 मीटर रुंद करण्यासाठी या इमारती खालून रस्ता जाणार आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी. आपण आता मालाड पश्चिम मध्ये आहोत. मालाड पश्चिमच्या पी उत्तर महानगरपालिकेच्या विभागामध्ये महानगरपालिकेचा गोंधळ कारभार आपल्याला पाहायला मिळत आहे. चक्क सोसायटीच्या आतमधले ते बेडरूम आहे आणि बाल्कनीच्या अर्धी बाल्कनी आणि अर्धी बेडरूम रस्त्या रुंदीकरणामध्ये जात आहेत. आपल्यासोबत सोसायटीचे सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय नेमकं पूर्ण प्रकरण आहे? आपल्या सोसायटीचा जो बेडरूम आहे आणि अर्ध बाल्कनी आहे त्याच्यामधून चक्क रस्ता रुंदीकरणाचा डिमार्किंग महानगरपालिकेकडनं करण्यात आलेला आहे. त्याबद्दल पूर्ण माहिती थोडीशी द्या. सर, पहिली गोष्ट म्हणजे हा प्रश्न वैयक्तिक माझा नाहीये किंवा वैयक्तिक 1-2 घरांचा नाहीये. 13 ते 16 सोसायट्या ह्याच्यामध्ये अफेक्ट होत आहेत. प्रत्येकाची थोडी अधिक जागा जात आहे. विकास राबवताना तो सगळ्यांसाठी राबवावा, फक्त काही लोकांसाठी राबवू नये अशा ठाम मताचे आम्ही आहोत. आणि विकास कोणाचा गळा चिरून, कोणाच्या मानेवरती पाय देऊन राबवू नये अशा ठाम मताचे आम्ही आहोत. प्रत्येकाची थोडी अधिक जागा जात असल्यामुळे जिकडे आमचा रस्ता वळणावरती आहे तिकडे तो रस्ता खूप मोठा आतमध्ये त्याने डिमार्केशन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पिलर्स जर बघायला गेले तुम्ही तर त्याला फार मोकळी जागाच सोडली नाहीये. पिलर्सचं पायलिंग जे आहे हे 4-4.5 फुटापेक्षा जास्त असतं.
अगदी त्याच्या जवळून, म्हणजे उद्या युटिलिटीसाठी जर त्यांनी रस्ते खोदले तर थेट पिलरला धोका पोहोचू शकतो. अख्खी बिल्डिंग जी आहे ही या साईडने कलू शकते आणि त्यावेळेला जर पाहायला गेलं तर ही बिल्डिंग अनधिकृत किंवा धोक्याची ठरवून आम्हाला खाली करायला लावू शकतात. कोणासाठी? तर जे भविष्यातलं रिडेव्हलपमेंट आहे त्याच्यासाठी. त्यांचं रिडेव्हलपमेंट व्हावं, जरूर व्हावं, कोणाचंही नुकसान होऊ नये असं आमचं मत आहे. पण आमच्या पोटावरती, आमच्या मानेवरती पाय देऊन त्यांनी मजले जे आहेत त्यांच्या समृद्धीचे किंवा ह्याचे हे बांधू नयेत. त्यांनी आमचा पण विचार करावा. विकास फक्त म्हणजे कागदावरती ठोस असण्यासाठी, तुम्ही कागदोपत्री ठोस राहण्यासाठी किंवा कागदोपत्री अॅक्युरेट राहण्यासाठी तुम्ही जी जिवंत माणसं आहेत त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. आम्ही जेव्हा बीएमसीच्या नोटिसा आल्या त्याला आम्ही हरकत घेतली. स्ट्रॉंग ऑब्जेक्शन जर का पाहायला गेलं तर त्याला आम्ही नोंदवलं, पण ना ते चर्चेसाठी आले, ना त्यांनी ते इकडे आले आणि पाहणी केली. ते थेट आले ते गुरुवारी बुलडोजर घेऊन. त्यावेळेला हे डिमार्केशन पण झालं नव्हतं. त्यावेळेला सगळे लोक रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी सांगितलं की ऍटलिस्ट आम्हाला कळू तरी दे की आमचं किती जागा जात आहे. तर ह्या 13 ते 15 सोसायटीमध्ये द मोस्ट अफेक्टेड सोसायटी इज अवर्स अँड द मोस्ट अफेक्टेड साईड इज धिस, की जिकडे भविष्यात जीवितहानी होऊ शकते. इतका वळणावरचा रस्ता कुठलंही जर रिडेव्हलपमेंटसाठी पुढे जर मोठमोठी वाहनं आली आणि त्या वाहनांच्या धडकेत काही होतं, मुंबईत तुम्हाला माहिती आहे, तर मोठमोठ्या वाहनांच्या धडकेत काही होऊ शकतं. अशा वेळेला बीएमसी याची जबाबदारी घेणार आहे का? अशा वेळेला माझं तर मत आहे, असं जर ह्याच्या पुढे, म्हणजे हे आता मी नोंद करून ठेवतो की जर ह्याच्या पुढे हा रस्ता जबरदस्तीने राबवला झाला आणि जर पुढे भविष्यात अशी दुर्घटना घडली तर त्याच्यावरती संबंधित अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा खटला जो आहे हा दाखल करण्यात यावा. हा जो मधला पायवाट आहे तो आत्ता 4 मीटरचा आहे, 4.5 मीटरचा आहे, 9 मीटरचा मार्किंग यांनी केलेला आहे. अग्निशमन दलाकडनं सुद्धा फायर ब्रिगेडची जागा लागते, 6 मीटरची जागा त्यांना लागते. तर आपलं ऑब्जेक्शन नेमकं काय याच्यामध्ये? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की हा जो मेन मामलेदारवाडीपासून आतमध्ये येणारा जो रोड आहे तो 9.25 मीटरचा आहे. तो 9.25 मीटरचा करण्यास आमची हरकत नाही. त्याच्यामध्ये पण जवळपास 50-53 झाडं जात आहेत. त्या झाडांबद्दल काय, ही एवढी जुनी 50-50 वर्षाची काही झाडं आहेत ह्याच्यामध्ये, तर त्या झाडांबद्दल काय करायचं ह्याचं ठोस उत्तर महानगरपालिकेकडे नाही. आता जर झाडं मध्येच ठेवून जर त्यांना रस्ता करायचा असेल तर मग त्या रस्त्याचा उपयोगच काय? मग ती झाडं विकासासाठी कापणार का? याच्यावरती त्यांच्याकडे ठोस उत्तर नाहीये. हा जो बाजूचा रस्ता, जो वळणावरचा रस्ता, ज्याच्यामुळे पर्टिक्युलरली ह्या 2 सोसायट्या ह्या अफेक्ट होत आहेत, तर तो आत्ता सध्या 4.5 मीटरचा आहे. हा पूर्वी प्रायव्हेट रस्ता होता, हा अजूनही प्रायव्हेट रस्ता आहे. करंट डीपी प्रमाणे हा पब्लिक रस्ता नाहीये, पण तो 4.5 वरनं ते थेट 9.25 मीटर करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि जर विकास करायचा आहे, जर रिडेव्हलपमेंट करायचं आहे, तर आमच्या माहितीप्रमाणे फायर ब्रिगेड जे आहे त्यांना 6 मीटर रस्त्याची गरज असते. तर जर बीएमसी आमच्याबरोबर सहकार्य करायला तयार असेल तर दोन्ही सोसायट्या मिळून त्यांच्याबरोबर सामोपचाराने बसून तेवढा रोड सोडण्यासाठी आम्ही तयार आहोत. की जे काय त्या साईडची थोडी जागा जाईल, ह्या साईडची थोडी जागा जाईल, पण थेट आमच्या सोसायटीतनं आतमधनं पिलरच्या जवळून आणि बेडरूम आणि बाल्कनीच्या खालना हा रोड नेत आहेत. उद्या हे बाल्कनी आणि बेडरूम अनधिकृत ठरवतील आणि आम्हाला रस्त्यावरती आणतील. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आपला संवाद साधला, त्यांची प्रतिक्रिया काय होती आणि आपलं पुढचं पाऊल काय असणार जेव्हा आपण महानगरपालिका आपलं कॉर्पोरेट नाही करणार त्यावेळी? बघा सर, की काल आमचं त्यांच्यासोबत बोलणं झालं. त्यांनी आम्हाला ठोस आश्वासन काही दिलं नाही. त्यांनी आम्हाला सांगितलं फक्त की येऊन आम्ही पाहणी करू. ते त्यांच्या सबऑर्डिनेट्स जे कोण कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांना पाठवतील, ते पाहणी करतील. त्याच्यानंतर ते आम्हाला कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतात. आतापर्यंत आमची भूमिका सामोपचाराची आहे आणि आमची भूमिका ही सहकाराची राहिलेली आहे. पण त्यांनी आमच्याबरोबर आतापर्यंत 2-2 नोटीस पाठवूनही त्याला उत्तर देऊनही, आम्ही वारंवार उत्तर देऊनही, खेटा घालूनही त्यांनी आम्हाला भेट दिली नव्हती. काल भेट दिली त्यांनी, आणि त्यांनी जर सामोपचाराची भूमिका ठेवली तर आम्ही सुद्धा सामोपचाराची भूमिका ठेवू. अदरवाईज जर गळ्यात चिरायचं त्यांनी ठरवलं तर आमच्यासमोर आंदोलनाशिवाय पर्याय ते ठेवत नाहीयेत. आमची भूमिका आहे सामोपचाराची, संवादाची, पण ते ठेवत नाहीयेत. ते आम्हाला अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरण्यासाठी जेरी सांगतात. तर आपण पाहू शकता की इकडचे जे नागरिक आहेत, जर महानगरपालिकेकडनं सामोपचाराची भूमिका घेण्यात नाही आल्यास ते आंदोलन करण्यास महानगरपालिका भाग पडतील असं त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सनसह मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2025 करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये प्रक्रिया निवडणूक अधिकारी यांची उपस्थिती संपन्न झाली. यावेळी गजानन कदम, गजानन सुरोशे, विकास मुलंगे, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रवीण मिराशे, तानाजी पाटील चंद्रवंशी, विजय पवार इत्यादी उमेदवार उपस्थित होते.
एकूण उमेदवारी अर्ज ग्रामपंचायत मतदारसंघातून 132 सहकारी संस्था, नगर संघातून 108 अर्ज प्राप्त झाली. एकूण 18 संचालक निवडून द्यायचे असून खूप मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी गर्दी केलेली आहे. सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ 65, संघ महिला राखीव 13, मागासवर्गीय 12, जाती भटक्या जमाती मतदारसंघ 11, ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून 31 अर्ज, ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून 20 अर्ज, ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक मतदारसंघातून 6 अर्ज आले. त्यापैकी 4 अर्ज रद्द झाली. यापुढे पॅनल आणि निवडणूक प्रक्रिया व चिन्ह वाटप होणार. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन कदम यांनी. 103 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. ग्रामपंचायत या गटामध्ये किंवा मतदारसंघामध्ये सर्वसाधारण गटामध्ये 31, अनुसूचित जाती जमातीसाठी 26 आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी 6 असे एकूण 57 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. आणि राहिलेले 2 जे मतदारसंघ आहेत, व्यापारी मतदारसंघामध्ये, व्यापारी आणि आडते मतदारसंघामध्ये 13 नामनिर्देशन पत्र आणि तोलारे आणि मापारी मतदारसंघामध्ये 7 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे. आता या नामनिर्देशन पत्राची आम्ही काल आणि आज छाननी केलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला काही ज्या त्रुटी आढळल्या त्या मी तुमच्या समक्ष सांगणार आहोत. याच्या व्यतिरिक्त या नामनिर्देशन पत्राव्यतिरिक्त बाकीचे सर्व नामनिर्देशन पत्र हे आम्हाला बरोबर आढळलेले आहे. तर या नामनिर्देशन पत्रात आता जे वाचून दाखवले याच्यात तुम्हाला कोणाला काही आक्षेप वगैरे आहे का? कोणाच्या इतर नामनिर्देशन पत्रावर जर काही असेल आक्षेप तर तुम्ही आमच्याकडे सादर करू शकता लेखी स्वरूपात. कोणाला काही आहे का आक्षेप वगैरे? नाही, कोणालाही नाही. तर मी आता जी नामनिर्देशन पत्र आम्हाला त्रुटी आढळली आहे ती फेटाळावी लागणार आहे. त्याच्यासाठी मी ती नामनिर्देशन पत्र तुम्हाला वाचून दाखवतो. सहकारी संस्थेमध्ये नाईक बळवंत फकीरराव यांनी सर्वसाधारण गटामध्ये 2 अर्ज भरलेले आहेत का? नाईक बळवंत नाही, त्यांचा एक अर्ज बरोबर आहे आणि एक अर्ज फेटाळला जात आहे. तो त्यांची म्हणजे आहे त्यांचा एक म्हणजे जो सूचक एकाच अर्जावर 2 वेळा टाकलेला आहे त्यांनी, म्हणजे दोन्ही अर्जावर ते सूचक टाकले. दुसरे आहेत मोरे कैलाश दादाराव यांनी सर्वसाधारण गटामध्ये फॉर्म भरलेला होता. यांनी पण तसे दोन्ही फॉर्मवर रिपीट केले होते सूचक, त्याच्यामुळे एक अर्ज त्यांचा फेटाळावा लागणार. आणि तिसरे आहेत बोलसले गजानन विश्वंभर. इतर मागास प्रवर्गामध्ये त्यांनी अर्ज भरलेला आहे. त्यांनी त्यांचं जातीचं प्रमाणपत्र न जोडता मुलाचं जातीचं प्रमाणपत्र जोडलेलं आहे. आपल्याला त्यांचं स्वतःचं जातीचं प्रमाणपत्र पाहिजे. त्यामुळं या ठिकाणी बोलसले गजानन विश्वंभर यांचं जर त्यांचं प्रमाणपत्र असेल तर तुम्ही आमच्याकडे सादर करू शकता, अन्यथा आम्हाला तो फेटाळावा लागणार आहे. तर आज रोजीतून हे नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात येत आहे. म्हणजे सहकारी संस्थेमध्ये एकच नामनिर्देशन पत्र फेटाळले. हे 2 जे वरचे सांगितले होते त्यांचे 2 अर्ज आहेत. त्यांचा एक अर्ज कायम आहे, म्हणजे त्यांची उमेदवारी आहे याच्यामध्ये. नंतर ग्रामपंचायत मतदारसंघामध्ये सिद्धांत संजय राणे यांनी सर्वसाधारण मतदारसंघामध्ये अर्ज भरलेला आहे. त्यांचे जे अनुमोदक आहेत ते अनुमोदक ग्रामपंचायतच्या लिस्टमध्ये मतदार यादीमध्ये नाही, त्याच्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळावा लागणार आहे. आपले अट आहे की त्याच मतदारसंघामध्ये सूचक आणि अनुमोदकाची नाव असायला पाहिजे, पण त्यांनी जे अनुमोदक होते ते त्या मतदार यादीत नाही. आम्ही म्हणजे त्यांनी नंबरही टाकला नाही आणि त्यांचं नाव आहे का याची पण खात्री केली, परंतु त्यांचं नाव अनुमोदकाचं नाव आढळलं नाही, त्याच्यामुळे त्याचं नामनिर्देशन पत्र फेटाळण्यात येत आहे. ते आहेत सिद्धांत संजय राणे. नंतर SC आणि ST मतदारसंघामध्ये
आहेत सिंगनकर विमल संजय. प्रमाणपत्र जोडणे, नावात बदल म्हणजे त्यांचं लग्नाच्या अगोदरचं नाव आणि इकडचं नावात बदल आहे. म्हणजे माहेरचं आणि सासरचं दोन्ही नावात बदल आहे. त्यामुळे दोन्ही व्यक्ती ही एकच आहेत याचं आपल्याला त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करायला पाहिजे होतं. त्यांनी जर हे प्रतिज्ञापत्र जर सादर केलं आपल्याकडे तर आपण त्याचा अर्ज स्वीकारू शकतो. ठीक आहे साहेब, करू ते करतो. हा ते टाकलं हा ते एक 10 मिनिटात येते. हा ते तर त्यांना ते करा. नंतर दोडके इंदुबाई लक्ष्मण यांचा तलाठ्याचा दाखला नाही, जो की सगळ्यात आवश्यक कागदपत्र आहे आपल्याकडे. तर ते त्यांनी तलाठ्याच्या रहिवाशाचं आणि शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र जोडलं नाही. आणि नावात बदलचं पण त्यांचं पण आहे, दोडके इंदुबाई लक्ष्मण. म्हणजे दोन्ही गोष्टी पाहिजे. त्यांच्या नावात एकच व्यक्ती आहे, नावात बदल आहे, त्याच्यामुळे त्या दोन्ही व्यक्ती एकच आहे याचं प्रतिज्ञापत्र लागेल आपल्याला आणि तलाठ्याचा दाखला. आता आहे याच्यामधला ग्रामपंचायतीमधला आर्थिक दुर्बल घटक. यामध्ये एकूण 6 अर्ज आले होते. त्यामध्ये आता पहिला म्हणजे त्रुटी आढळलेला अर्ज आहे मुलंगे विकास दिगांबर यांनी आर्थिक दुर्बल घटक म्हणजे हे 4 नाव आहेत, मुलंगे विकास दिगांबर, कोतेवार उमेश मारुती, माने प्रकाश आबाजी आणि पटिंग प्रियंका मधुकर. हे 4 लोक यांनी 4 नामनिर्देशन पत्रासोबत आपल्याला आर्थिक दुर्बल घटकाचं तहसीलदाराचं प्रमाणपत्र लागते. तर हे प्रमाणपत्र यांनी जोडलेलं नाही, त्यांच्यामुळे यांचं नामनिर्देशन पत्र आपल्याला फेटाळावं लागेल. यांनी जर आपल्याला नामनिर्देशन